नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आपण कोळेवाडी ते भंडारवाडी या रोडवर आलेलो आहोत. या रोडवर ये जा करणारे माणसं बिहून चालले, पण आपल्याला ही रोड सुरक्षित असावा, आम्ही चांगल्या पद्धतीनं ये जा करावं, आमचा जीव सुरक्षित असावा असं सुद्धा माणसं बोलायला भेट आहेत. आणि हा जो रोड आहे, ही रोड या की मग तुम्ही या मग या की बोलायला तुमचं. हां, तर आपण साहेब कसा वाटते रोड तुम्हाला? नमस्कार. ही रोड कसा वाटते मला सांगा. तुम्ही ये जा करता ह्या रोडवर. खराब रस्ता आहे. किती दिवसापासून खराब रस्ता? बरेच दिवस झाला आता खराब रस्ता. मग आता काय म्हणाल? मग आता लोकप्रतिनिधी आपण निवडून देतात आणि लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर या जर रोडची परिस्थिती अशी असेल तर ये जा करण्यासाठी आपण वावरतो ह्याच्यावर. हो, समजा एखाद्या वेळेस गाडी स्लिप झाली, पडली, डोक्याला मार लागला, माणूस मयत झाला, तर आपलं कुटुंब संपलं की सगळं संपत आहे. मग अशी जर परिस्थिती असेल तर लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का नाही? 100% तुम्ही कोणतं गाव आहे तुमचं? मी किनी जायला. किनीचं. ही कोळेवाडी आहे का? हो. बर. या बघा ही रस्ता कसा आहे ती. काय वाटते साहेब तुम्हाला? हा, रोड व्हायला पाहिजे. कोणत्या मतदारसंघामध्ये गाव येते? तुझं राणादादाचं गाव. काय म्हणाल राणादादा? राणादादाला मी तुमच्या मदतीमधून एवढं सांगू शकतो की जे आपल्या ग्रामीण भागातले सगळीकडलेच रस्ते खूप दयनीय अवस्थेत आहेत. दयनीय अवस्थेत. आणि आता एकटं राणादादालाच नाही, इकडं तुम्ही असाच ही रोड इकडे मुरुडला जातील, एकदम बेकार रोड. कालच गेलो. इथं खासदार आहेत, इथं आमदार आहेत आणि लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत. आणि लोकप्रतिनिधी निवडून देऊन जर ही अशी परिस्थिती असेल तर ह्याच्यात ये जा करणारे आपण असतो, ह्याच्यात आपण दागावणार आहेत. त्यांच्या गाड्याला काय होणार नाही. मग त्यांना निवडून दिले आपण विश्वासानं, मग त्या लोकांनी आपलं कामं केले पाहिजे का नाही? केलं पाहिजे त्यांनी काम आपले केले. काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून? चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की हे ग्रामीण भागातले रोड रस्ते खूप दयनीय अवस्थेत आहेत. किती वर्षापासून? मी तर 20-25 वर्षापासून. हो, तसंच आहे रोड. 25 वर्षापासून आम्हाला कळतंय तसंच रोड आहे, कधीच होत नाही. किती वय आहे तुमचं? 27 आहे. 27 आहे. माझं 57 वर्ष आहे. 57 वर्षे भंडरवाडीहून आरणीहून जात असताना रोड अशीच आहेत. आणि जर केले असतील तर फक्त डागडुगी केलेली आहे, ओरिजिनल रोड बनवलेले आवाज करीत नाही ते. अशी परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती अशी आहे. तर आपण आता भंडारवाडीपर्यंत ही रोड दाखवणार आहे. भंडारवाडीपर्यंत रोड दाखवणार आहेत. बघूया काय आहे ती परिस्थिती. राम गावाले. कसा आहे रोड? ही चांगला वाटते का रोड? बघा आता तुम्हीच. आता तुम्ही निवडून दिले ते उमेदवार, आम्ही दिलेत का सांगा? हा, बाहेरला आहे. कोणते गाव आहे तुमचं? उमरगा. तरी सुद्धा रोड चांगला नाही. तुमच्या उमरगाकडले रोड चांगले झालेत, आता मोठे रोड चांगले झालेत वाटते. शेतकरी नाही, शेतकऱ्यांनी सांगितले. काय म्हणता शेतकरी? हा, या. बाहेरला काय बोलणार? बरं. हा, नाही आहेत, मी सगळ्या गावात जाणार आहे थोडं. बरं. काय नाव म्हणलं शेतकरी महाराज? काय नाव आहे तुमचं? बबन चव्हाण साहेब. आपल्या या भागामधले आमदार आहेत राणादादा, असं इथल्या मतदारांनी सांगितलं आहे ना. काय सांगाल दादा ना तुम्ही? ही रोड जी परिस्थिती आहे, किती वर्षापासून बघता ही रोड? असा रोड आता 20 वर्षाच्या पुढे असंच आहे चालू रस्ता. ने पुढे तर नुसतं खड्डा आहे ते. बरं. म्हणजे ही रोड लवकरात लवकर बनला पाहिजे. लवकरात लवकर व्हावं लागतो. रोड ही लय झालं बेकार अवस्था ह्याची रोड. यस. ठीक आहे, दाखवतो आम्ही पुढचा. येतो किनीला साहेब तुमच्या. केव्हा येणार आहोत? रविवार गाठून मला फोन करा. या यूट्यूब चॅनलवर असते नंबर माझा. हाय, मला माहित आहे. बरं. ओके, आपण दाखवूया. हा, हे पूल हो शेतकरी. ही पूल किती दिवसावर येतात? सगळा पोखरला ही पूल. रविवार गाठून या बरं का. होय, हे बघा पुलाला भेगा पडलेल्या आहेत. हा, ही सळया बाहेर आहेत. ही पूल बघा 100% ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बघा कसा आहे पूल. हे पूल
हे जर का अचानक आरला असा आणि खाली जर गेला तर 100% प्राणहानी होऊ शकते. ॲक्सिडेंटमध्ये किती माणसं मरतील गॅरंटी नाही. आणि हे रात्री ह्या सळ्या वरी निघालेल्या आहेत. ह्या सळ्या काहीही होऊ शकतं. हे बघा सळ्या अशा वरी, म्हणजे हे बघा लोकप्रतिनिधी असतील, शासन असेल, प्रशासन असेल, कशा पद्धतीनं या परिस्थिती आहेत बघा. आपण दाखवूया पुढचा भाग. आता आपल्याला दाखवायचा आहे भांडारवाडी. आता ही कोळेवाडी ते भांडारवाडी. या बघा ही रोड कसं या जा करणाऱ्या लोकांनी सुरक्षित जावं. हे बघा रोड खाली वरी खड्डे, हे पूर्ण रोड उखडलेला आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे या रोडला 50 वर्ष झाले, 50 वर्ष. कारण माझं गाव आर्णी आहे. मी सध्या उस्मानाबादला धाराशिवला राहतो आहे. आणि या रोडवरून बरेचशे वेळेस आम्ही ये जा करत असतो. पण हा रोड किमान 50 वर्ष असाच आहे. या रोडकड प्रशासनाचं म्हणा, शासनाचं म्हणा, किंवा जनतेतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष आहे. आणि दुर्लक्ष आहे यामुळेच या रोडची परिस्थिती अशी आहे. पाहुणे, हॅलो, राम राम. या उठा की जरा, उठा 1 मिनिट या. कसं वाटतं रोड तुम्हाला? हे नमस्कार. रोड कसा वाटतं? रोड काय आता बघतो की आता काय हां, कशी परिस्थिती? कंडिशन बेकार आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे 40 ते 45 वर्ष रोड असा आहे बघा. असं पूर्वीपासून 35 वर्ष तर झालं. 35 नाही, मी इथं आर्णीचा आहे. मी आता धाराशिवला राहतोय. पण या ओळख आहे साहेब. काय नाव तुमचं? पाटील रणजित नारायण. बरं नारायण. नमस्कार नमस्कार. आता ही रोड, आता काय सांगाल तुम्ही या लोकप्रतिनिधीला? राणादादाकडे आहेत वाटतं ही गावं. नाही आता ही बघा घ्या, तुम्ही समोर बघताय कसं आहे रोड बाबा? मागणी करायची का नाही राणादादाला ही रोड चांगला करा म्हणून? मागणी तर करावीच लागेल ना. कारण आपण निवडून दिले बरोबर आहे. म्हणून त्यांचे कर्तव्य आहे. आणि कर्तव्य म्हणून हे जर केलं तर पुढच्या निवडणुकीला 100% दादा सन्मानाने येतील. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. की बाबा आम्ही तुम्हाला रोड दिला, नाल्या दिल्या, चांगली सुधारणा केली, आम्हाला मतदान द्या असं म्हणून येतील. पण हे रोड बनणं गरजेचं आहे. चला आपण दाखवूया बंडरवाडीपर्यंत. मी धाराशिवला राहतो. ओके सर, ओके. ते बघा रोड. आणि काय म्हणतात ग्रामीण भागातले माणसं, गाडी 2 व्हीलरसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालवता येत नाही. असे खड्डे आहेत ही. आणि महत्त्वाचं या भंडारवाडीला महादेवाचं एक मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये महादेवाची यात्रा मागीतल्या मला वाटतं रविवारी झाली. आणि त्या यात्रेला पूर्ण कुटुंबासह येणारे जे लोक आहेत, ते रोड चांगले नसल्यामुळे फक्त मोटारसायकलवर आले घरातला एक माणूस आणि मोटारसायकलवरच निघून गेला. कारण फक्त खड्डे आहेत
आणि सुरक्षित गाडीनं प्रवास करता येत नाही. आणि म्हणून भांडारवाडीच्या यात्रेला कुटुंबासह येणारे लोक महादेवाच्या दर्शनासाठी येऊ शकले नाहीत. अशी परिस्थिती या कोळेवाडी असेल, भांडारवाडी असेल, पुढं आर्णी आहे, आर्णी आणि जागजीच्या मेन रोडला म्हणजे तेरमधून जागजीकडे जाणारा जो रोड आहे तो चांगला आहे. त्या रोडपर्यंत हे रोड खराब आहे. म्हणजे कोळेवाडी आली, भंडारवाडी आली, आर्णी पाटी आली आणि मग जागजीच्या रोडपर्यंत हा रोड चांगल्या पद्धतीनं बनवावा आणि सुरळीत रोड करावा अशी आता जनतेची मागणी आहे. बघूया आपण. हे बघा, हे खड्डा बघा जबरदस्त, किती खड्डा जबरदस्त आहे. ते असेच खड्डे आहेत, 100% अपघात होऊ शकतो. हे बघा रोड कसं. आता बघा ते वाहन यायला आहे, कसे यायले वाहन बघा. कसं आहे वाहन, कसं आहे वाहन, मागे घ्या. कसा वाटतं रोड, रोड कसा वाटते साहेब? नमस्कार. रोड कसं वाटते? आता ही कुटुंबातले सगळे माणसं घेऊन चालला. या रोडच्या खड्ड्यानं गाडी अशी हलकावी होते. आपण निवडून देत आहोत आपल्या प्रतिनिधीला. काय सांगाल तुम्ही ही वाहनं चालवत असताना? काय तुम्हाला अनुभव काय? नाही निवडून जरी दिलं तरी करतो म्हणजे परत करतच नाही निवडून आल्यावर. तुम्ही चॅनलच्या माध्यमातून सांगा ना का करत नव्हते, काय कारण आहे? कारण काहीच नाही त्याला. कोणतं गाव आहे तुमचं? आमचं सोलापूर जिल्ह्यातलं आहे आम्ही. बरं बरं. कुठले का असं ना, या देशातले या राज्यातले जे जे लोक निवडून दिलेत आपण लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांनी कामं करणं गरजेचं आहे का नाही? आता सोलापूरहून आला, तुमच्या सोलापूरला असे रस्ते आहेत का? नाही. म्हणजे आता मी कुठून आलो बघा, मुरुडमधनं ही रस्ता पकडला आहे. पूर्ण खराब आहे. पूर्ण असा रस्ता आहे मुरुडपासून. मुरुड म्हणजे आता म्हणजे तिथून म्हणायचं जाग तेरपासून जागजीला येणारा जरा चांगला आहे आणि मग तिकडून इकडं आलं की पूर्ण खराब आहे. पूर्ण खराब. काय नाव सांगितलं तुम्ही? शिवाजी मच्छिंद्र देशमुख. ओके. बघा चॅनल, उद्या बघा बाकी. ओके, धन्यवाद. या. बघा हे रस्ते, कसे आहेत रस्ते, कसं लोकांनी निवडून द्यावं. निवडून देणाऱ्या माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने आम्हाला रोड दिले आणि चांगले रोड दिले. आमचा प्रवास सुखानं करण्यासाठी हे रोड आम्हाला दिलेले आहेत. आणि हा विषय एकट्या राणादादाचा नाही, तर ज्या ज्या गावामधून जे जे प्रतिनिधी निवडून गेलेले आहेत त्या प्रतिनिधीला हे कामं करणं गरजेचं आहे. या एक मिनिट, या एक मिनिट या की, या एक मिनिट या. अहो या हो साहेब, इथलं जर नसलं तर काय हो, या इकडे या एक मिनिट. कसं वाटतं रोड तुम्हाला? रोड कसं वाटतंय? हां, चांगला नाही, चांगला व्हावा का नाही? अहो ही रोड कसा आहे वाटतं, कसं वाटतं रोड? लय खराब आहे दादा. गाडी चांगली चालवता येते का? नाही. मग आता इथं निवडून दिलेल्या आमदाराला खासदाराला तुम्ही मागणार आहेत का ना रोड? त्यांच्या आवलादी निवडणुकीपुरते काय फायदे त्यांचे? हा. निवडणुकीसाठी फक्त गोड बोलतात एवढंच म्हणायचं तुम्हाला. पुन्हा मतदान झालं की कोणा कोण कुठला जागीरदार कुठं आहे कोण कुठं आहे. बघा ही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत
ह्या सगळ्या गोष्टी जमेची बाजू आहे, आपण ते समजून घेतलं पाहिजे. राणादादा तुमच्या प्रभागामध्ये मतदारसंघामधले हे गाव आहेत. लोक काय बोलतात बघा, अक्षरशः लोक चिडून शिव्यासुद्धा देतात. पण ह्या मतदारानं बिचाऱ्याने शिवी आवरली म्हणण्याचा उद्देश की बाबा मतदानापुरते ही लोक येतात आणि एकदा मतदान झालं की 5 वर्ष आमच्याकडे कुणी येत नाही, आम्हाला कुणी वाली नाही आणि आम्हाला वाली म्हणून आम्ही राणादादाला निवडून दिले. पण राणादादाने इकडे लक्ष दिलेलं नाही. राणादादाने आता जिल्हा परिषद सरकार स्थापन झाल्याबरोबर मी बोलतो. तुम्ही ह्या गावाचं लक्ष देणं गरजेचं आहे आणि या गावाकडं आता विकास करणं खूप गरजेचं आहे. कामापुरतंच किती कामापुरतंच ना. बोला. तुम्ही राणा दादांना तुम्हाला व्यवस्था कसं द्यायची? हा प्रत्येक वेळेस तिथून गावामधून मायनस हाव. हा हा प्रत्येक वेळेस गावामधून तुम्हाला मायनस काढते ती. प्रत्येक वेळेस गावामधून मायनस मध्ये जातो आम्ही. माय प्रत्येक वेळेस बर राणा दादा प्रत्येक वेळेस कोळीवाडी मायनस मध्ये आहे. बर 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 प्लस मध्ये काही नाही कोळीवाडी. मग कसं राहणार तुम्ही? ज्या लोकांना प्लस मध्ये केलं त्या ही रस्ता ही बर 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 बर. इकडे दे, इकडे दे, इकडे दे. मग आता इथं निवडून काय आलेले जे झालं? आहेत ना, निवडून आलेले मग तुम्ही राणा मग परिचय करायला का? सांगा. इकडे बोलतो मी मामा. अहो सांगा हो तुम्ही. तुम्हाला आता माईक धरू नका तुम्ही, बोला की बोला की. ज्या प्रत्येक वेळेस राणा दादा आमच्या कोळीवाडीमधून मायनस मध्ये घातलेला आहे. बर प्रत्येक वेळेस आमदारकीला कशालाच घातलेला आहे. मग ज्या लोकांनी परत केलं त्या लोकांनी रस्ता करून घ्यावा की द्या. मग कोणता आहे त्यांचा माणूस त्याच्या कोणी? रस्ता तुम्ही बघितला का हा सरजी येताना? हा अजून तुम्ही थोडं पुढे जाऊन बघा रस्ता. ते पुलाचं काम काय आहे झालंय. हा इकडला रस्ता बघा, बरोबर. पुन्हा इकडला रस्ता बघा. हे रस्त्याचं काम आहे ना सरजी, हा फक्त तेवढं आम्हाला बोलायचं होतं. बर बर बर. तर रस्त्याचं आमचं रस्त्याचं काम आपलं चांगलं झालं पाहिजे. हे आता हा काय नाही बघायला आम्हाला हे आता इथं पाणी येते हा सरजी. हा इथं ही कुठं पाणी येते या सरजी. म्हणजे तुमच्या घरात पाणी शिरत आहे? पाणी शिरतंय. बर 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 या सरजी बघा. बर. कसा आहे रस्ता? रस्ता कसा आहे? बेकार झाला की बर बर हा का गाडी चालवायची ना बर 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 हा. बर म्हणजे धाराशिवून आलो धाराशिवून. बर 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 बर. दाराशिव म्हणजे तुमच्या काजळ्यापासून रोड असा हा आहे. हा हा मग काय म्हणाल तुम्ही आता? आता काय म्हणावं, आता काय रस्ता कवा करते ती की हा, हा, कुठं हा. रिपेरी करायली ती कुठं सरजी, नाही. तुम्हाला आता तुम्ही आला कसा आला हा, तुम्ही? रिपेरिंग करावा. रिपेरिंग करावा का चांगला रोड बना? काही ठिकाणी केलेली आहे, काय निघायला लागली लगीन बरं. सगळं उधळून जायलंय. म्हणजे रोड चांगला झाला पाहिजे. हा. सरजी या इथं. माझ्या घरात 6 फूट पाणी वरी जाते. बर म्हणजे नदीला पूर आला की 6 फूट पाणी वरी जाते. तुमचं शेत आहे काही? शेत नाही, माझं फक्त एवढंच घर आहे. बर 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 हा मी मेहनत करून घेतलेलं आहे सरजी. बर 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 बर. त्याच्यामुळं विकत घेतले? विकत घेतलेलं आहे. बर 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 आज मला इथं 8 वर्ष झालं. बर बर बर. मागडल्या 3 वर्ष झालं सारखं पाणी यायले. म्हणजे रोड चांगला झाला पाहिजेत आणि इथं पाणी येणं जाणं बंद करा. पण ते मला नळ्या टाकून देणे, माझी नाळी काढून तुम्ही देणे. कोणत्या गावात येतात आता? कोळेवाडीमध्ये येतात कोळ्यावाडीमध्ये है ना? हा, मग सरजी. कोळेवाडीच्या सरपंचाकडून ही करणं गरजेचं, मागणी करा. हा? फक्त मागणी मला एवढं आहे. मी ऐकून घ्या, मी आपल्या समाधान म्हणून सांगायला लागलोय सगळ्याला. येस येस येस. नाहीतर मी- ओके ओके चला. हा येस 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 येस. हा कुठं? आवाज सरजी तुम्ही अजून थोडं पुढे जावा. नाही आता का घेणार आहे मी ते घेणार आहे पुढचं. महिनाभर गाड्या इकडून जात होत्या रोडला जायला चित नव्हतं. बोला म्हणून पुन्हा बोलू देणार गेला. तुम्ही दारू पिऊन वेगळं बोलायला. काय वेळ बोललो? आता राणा दादा ऐका, ही माईक चालूच आहे अजून बरं का. हा बोला. आता राणा दादाला तुम्ही मायनस केलं ह्या कोळेवाडीनं हां. म्हणून विकास केला नाही असं तसं म्हणलं. नाही. ऐका हो ऐका, हां, ते हां. आमदार खासदाराच्या मनात असली कपट नसते ती. जरी बी मायनस गेलं
तरी काम करून पुन्हा ती प्लस कसं करावं असं दादांना वाटत असते. दादा विरोध नसतात आणि दादा मतदारासंकट विरोध करत नसतात. दादा मतदार आपल्या बाजूला कशी येतील ती प्रयत्न करतात. आणि तुम्ही काय म्हणता मायनस केलंय म्हणून दादाने केलं नाही ही विरोधाभास होता ना. कुत्र्याचा शिपुडा कुत्र्याचा शिपूड तसं नसतं हो. किती तुम्ही घातला ऐका- नळीत? ऐका तुम्हाला कुत्र्याचा शिपूड किती नळीत घातला तरी ऐका वाकडं ऐका वाकडं असतंय. तसं नसतंय आमदार खासदार असं पोटात कपट ठेवत नसते कुत्र्याचं काम शिपूड किती करीत असते. वाकडं तुम्ही 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 तसं बोलू नका तसं बोलू नका बरोबर आहे का. आमदार खासदार तसं पोटात गाठ ठेवतात का गोरगरिबाची कामं कशी करावी ती बघत असते. ऐका माझं, मी साहेब काय म्हणणं आहे तुमचं. मी म्हणलो त्यांच्यावर तरी रोड बनावा एवढं तर म्हणा. रोड बनवावा लागते पूल बनवावा लागते आणि आता हे चौरस्त्यात हॉटेल आहे चारी बाजूनं माणसं येणार आहेत पण त्या माणसाला ये जा करण्यासाठी रोड काय बरोबर नाही तर मतदार बांधव असं बोलून लागतं ना. हो 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 बर करूया करू. होय 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 दाखवू आता आपण बंडरवाडीमध्ये निघूया. काय तुम्हाला पूर्ण व्हिडिओ घेतला अर्धा घेतला तुम्हाला चालूच आहे अजून बी तुमचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही काय काय बोलला ते सगळं मिळेल उद्या त्याला बघायला तुम्हाला. हो सर तर हे रोड आहे ते बघा कशी परिस्थिती आहे या रोडची. हे रोड आहे अशी परिस्थिती. कसा आहे बाबा रोड कसा आहे रोड हा जायचं म्हणलं तर नको वाटेल धाराशिव आहे ना. किती कंडिशन बिघड आहे रोडला. ही रोडला जायचं बंदच केले बर बर तेर मार्केट चालू अरे वा खराब रस्ता आहे अत्यंत. ही ते पुलाला कठाडी नाही तिकडल्या बाजूला इकडल्या बाजूला आणि पूर आल्यावर काय होते 15 दिवस रस्ता पण बापरे बघा इथं जर ह्या तेरणा नदीला पूर आला तर 15 दिवस रस्ते बंद असतात. जोपर्यंत पूर उतरत नाही तोपर्यंत हे रस्ते बंद असतात असं लोकांचं म्हणणं आहे. हे बघा कसला रस्ता हे बघा ह्या बघा या असले आमच्या सुद्धा गाड्या अशा आहे. हे आहे तेरणा नदीचा बंडरवाडीच्या गावाच्या लगतचा पूल. हे बघा दाखवा तेरणा नदी हे आणि हे तेरणा नदीच्या पुलावरचं हे खड्डे. हे बघा खड्डे बघा हे खड्डे. हे आहे बंडरवाडीच्या लगतचा गावाच्या कडेलाच असणारा रस्ता. कसला आहे रस्ता कसा आहे रस्ता कसा आहे हा पूर्ण खराब रस्ता. बापरे बाप त्रास होतोय ना त्रास होतोय का. हे रस्ता हे खड्डे आहेत. हे भंडारवाडीच्या गावातलाच आता रस्ता आहे. हे बघा हे खड्डे अशी परिस्थिती आहे. लोक विश्वास ठेवून लोकप्रतिनिधीला निवडून देतात आणि लोकप्रतिनिधीचं या गावाकडे दुर्लक्ष आहे असंच वातावरण दिसतंय. आता महाराष्ट्रात सरकार देशात सरकार पूर्ण भाजपचं आहे आणि हे गाव राणादाच्या मतदारसंघातलं गाव. रोड कसं आहे
हा हा मुरुडपर्यंत आहे. मग आता तुम्ही मतदार आहोत त्यांचे, दादाला कधी विचारले? हा, काय गावाकरांनी मागणी केली का? मग असाच रोड आता ही 40-50 वर्षापासून बघतोय मी. पहिल्या बी लोकांनी केला नाही आणि आता दादावर विश्वास ठेवून दादाला निवडून दिलं तर दादाने बी केला नाही. काय म्हणाल मग? होय, काय म्हणचाल? खरंय. मग मागणी आहे का नाही तुमची? बर वागायला येत नाही, या रोडवरून वागता येत नाही. हे बघा रोड कसे आहेत. आपण हा रोड गावात दाखविणार, गावापर्यंत. बघा ज्या ज्या गावामध्ये तालुक्यात असो जिल्ह्यात असो असे रोड ज्या दिवशी आमच्या नजरेस येतील त्या दिवशी आम्ही बातमी दाखवणार. मग तो लोकप्रतिनिधी काँग्रेसचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, उभाटा गटाचा असू द्या, भाजपाचा असू द्या, शिंदे गटाचा असू द्या किंवा इतर गटाचा असू द्या, आम्ही असे रोड दाखवणारच. राम राम. कसं वाटतंय गाव? रोड कसं वाटतं? या इकडे. हा या की. त्या बोलल्याप्रमाणे आम्ही शब्द दिलता तुम्हाला. तुमच्या भंडारवाडीमध्ये आम्ही आलोत आणि आम्ही हा रोड आम्ही दाखवलाय तुमच्या काजळ्याच्या फाट्यापासून. तर अजून पुढं असाच आहे. फक्त काय वाटतंय सांगा तुमच्या गावात? हा काय वाटतं साहेब? सांजेपासून काजळ्यापासून जे जागजीपर्यंत लय खराब आहे. रिकामं चल वाटत नाही. बर ठ्यासळ लोक पडायले. बर किती वर्षापासून आहे? आता जवळजवळ 5-6 वर्ष झाला असलाय. 5-6 वर्षे? किती वर्षे? 2-4 वर्ष झाले मला. ह्याला 45 वर्ष झालं. किती? 45 वर्ष झाले. कारण मी आहे आर्नीचा. मी कुठला आहे? आर्नीचा आहे. आणि बंडरवाडी ना आर्नीचं अंतर जास्तीत जास्त 5 किलोमीटर सुद्धा नाही, म्हणजे 3 किलोमीटर आहे. आणि भंडारवाडीमध्ये ही परिस्थिती आहे. तुमच्या महादेवाची यात्रा मला वाटतं रविवारी झाली. आत्ताच झाली आहे ना? रविवारी झाली. काल परवा संपली. मग रविवारी येणारे जे कुटुंबाला घेऊन दर्शनाला येणारे लोक होते ते कुटुंबाला घेऊन येऊ शकले नाहीत कारण रस्ते चांगले नाहीत. रस्त्यामुळं अपघात झाले 2-4. हा एवढे खड्डे आहेत रस्त्यावर. बरोबर. काय वाटते तुम्हाला? रस्ता हो वाटते तुला काय बाबा वाटते बाबा तिकडे का तोंड करायला करू सुलाव? रस्त्याची बोला सुतक पडलं आणि रोड सुतक असते का? रस्ता एकदम खराब झालेला आहे. बर काय वाटते तुम्हाला? रस्ता हो का नाही? अडचण बोला की धंदा करतो की रोडवर? रस्ते असे खराब झाले तर हा. आम्हाला चारी बाजूनं कुठे जावा, तेरला जावा, इकडे धाराशिवला जावा, मुरुडला जावा, इकडे टाकळी सुंबा जावा, चौकट रस्ते खराब आहेत. आम्हाला गाडी अक्षरशः चालवू वाटत नाही. बघा ही झाली प्रतिक्रिया. आता तुम्हाला काय वाटतं? या पुढे या की पुढे. रस्त्याची हो गाडीवाले होय. कसं वाटतं तुम्हाला रस्ता? कुठून आला? आम्ही मुरुडून आलो. मुरुडवरून ही रोड तुम्हाला कुणी सांगितलंय चांगला रोड आहे म्हणून? आता आमचं गावच कोळेवाडी आहे. हा, मग आता ह्या रस्त्याने कसं लय आपटायला लागला. लय आपटायला रोज आहे पण हे काय रस्ता आता मग आता कोळेवाडीच्या, बंडरवाडीच्या, आर्नीच्या लोकांनी कुणाला निवडून दिलंय? आता दिले आमच्याच माणसाला. पर आता कसं करावं? दिले पण आता काय कामच मला आमचा माणूस म्हणजे आपला माणूस म्हणल्यावर आपल्या माणसाचं भलं केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे. करतील की मागणी तर करा चॅनलच्या नाही माध्यमातून. करा येईल. पर विषय काय माहिती का? ते बी आमचाच माणूस आहे, त्याचा काही विषय नाही. हा. पण करील आता. कोण आहे? काम करायला पाहिजे. हा करतील की. कोण आहे माणूस? कोण आहे? आयला बाबा कदम आहे. बाबा कदम. हा, आमदार कोण आहेत? आमदारच्या ताब्यात आहे नाही? हा आमदार राणा जगदीश. राणा जगदीश पाटील. दादाला मागणी करा. करू रोड की. बनवा करायला पाहिजे. चला. तर आता गावात कोण भेटतात?
बर काय महाराज रोड कसा आहे हा परिस्थिती काय म्हणते रोडचे होय हा. लय भारी आहे काय म्हणाल मग एक बी रोड चांगला नाही की एक विरोध चांगला आहे मग कुणाला मागणी करणार आता मागणी कोणाला करावी अहो इथं आमदार आहेत आता जिल्हा परिषदचे सदस्य निवडून गेलेत पंचायत समितीचे सदस्य निवडून गेलेत गावाचे सरपंच आहेत मग तुम्हाला हे निवडून दिलेल्या माणसाला मागावं लागेल का नाही आमदार खासदार खायला गेले तर काय जनतेचं कल्याण करायला गेलेत काय बर आमदार खासदार खायला गेलेत हा जनतेचे कल्याण करायला गेले नाहीत नाही त्यांना जर रस्ते कल्याण करायचं असते तर ही रोड कशी झाली असते चांगले झाले असते ना बघा आमदार खासदार खायला गेले स्वतःसाठी जनतेच्या हितासाठी गेले नाहीत असं म्हणणं आहे गावकऱ्याचं तुमचं काय म्हणणं आहे हा खूप त्रास व्हायला लागलाय हा खड्डे म्हणजे पार मनके पार तुकायला चालू होते तुमच्या भंडारवाडीची बातमी मी महादेवाची केली हा बरोबर आहे जवळजवळ 15 ते 20 हजार लोकांनी बघितली बातमी हो लोकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की हे ऐतिहासिक मंदिर आम्हाला दाखवलं आम्ही आभारी आहोत पण भंडारवाडीला जाण्यासाठी आम्हाला रोड चांगले नाहीत तेवढं रोड करून द्या असं चॅनलकडे विनंती केली चॅनल फक्त निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीच्या नजरेस आणून देत आहे की बाबा ही तुमचं काम असं आहे तुमचं काय म्हणणं आहे हे काम चांगलं आहे का वाईट आहे रोडचं रोड एकदम वाईट आहे म्हणून जरी केलं तरी नुसतं खड्डे नुसतं वरवर डांबर म्हणजे खड्डे बुजायची बात नको आता आता बरोबर. रोड बनवा म्हणावं किमान 45 वर्ष रोड असाच आहे बरोबर आहे आता लोकांनी पहिल्या केलं नाही म्हणून दादावर विश्वास ठेवून राणादादाच्या ताब्यामध्ये हे गाव आहे आम्ही तुम्हाला खासदार म्हणून आमदार म्हणून निवडून दिले बरोबर आहे आता तुम्ही करणं गरजेचं आहे बरोबर काय आहे म्हणणं आहे रोडचं काम तर पहिल्यांदा हाती घेऊन करायलाच पाहिजे ना कारण एवढे त्रस्त जनता झाले रोडमुळं अक्षरशः गुडघे एवढे खड्डे आहेत तर ऑक्सिजनचं प्रमाण त्या खड्ड्यामुळे वाढलेलं आहे तुमचं नाव काय संजय पाटील संजय पाटील साहेब काय भंडारवाडी. ऍक्सिडेंट झाले वाटतं मध्ये मध्यंतरी ह्या रोडमुळे झालेत ना हा झाले दररोज लोक पडते तर तसंच नाईलाजानं प्रवास चालू आहे तर हे संजय पाटील ना हं. तुमचे या इकडे या इकडे हे संजय पाटील आहेत आणि भांडारवाडी गावचे आहेत आम्ही आलोत आता अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या चौकामध्ये आणि भंडारवाडीला आहोत भंडारवाडीच्या संजय पाटील ना संजय पाटील यांचं मत आहे की बाबा आम्ही ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनी या गावाकडे लक्ष द्यावं आमच्या पाठीचे कणं जे ना कणा पाठीचा कणा मणके मोडायलेत ॲक्सिडेंट व्हायलेत बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आहेत तर बाकीच्या सरकारनं पूर्वीच्या कोण काँग्रेस असतील राष्ट्रवादी असेल त्यांनी केलं नाही मग आता तुमच्या मतदारसंघामध्ये हे भांडारवाडी गाव आहे आणि ह्या गाव तुमच्याकडे असल्यामुळं आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे तर तुम्ही तरी विकास कराल अशी आमची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करावी अशीच आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे तर बघूया सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील भंडारवाडी या मतदारसंघातले आमदार आहेत हे आमदार भंडारवाडीपर्यंतच नाही तर जागजीच्या मेन रोडपर्यंत जे काजळ्यापासून ते जागजीच्या मेन रोडपर्यंत हा रोड तात्काळ डांबरीकरण मजबूत डांबरीकरण ही डागडुजी नको खड्डे बुजणे बंद 45 वर्षाची कसर तुम्ही भरून काढचाल अशी भंडारवाडीकरांच्या मतदाराची अपेक्षा आहे तुमचं महाराष्ट्रात सरकार आहे केंद्रात सरकार आहे तुम्हाला अडचण नाही तुम्ही तात्काळ हा रोड बनवून या मतदाराची आणि ये जा करणाऱ्या प्रवाशाची सोय कराल आणि हा विकास 100% महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर पाडणारा विकास आहे हा रोड तात्काळ तुम्ही बनवावा अशीच महाराष्ट्रातून भंडारवाडी या गावातून मागणे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा रोड राणादादा किती लवकर बनवतील याकडेच जनतेचं आता लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये राणादादा या रोडला लवकरात लवकर मंजुरी देऊन हा रोड तयार करतील का हेच पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार या कमेंट बॉक्समध्ये नोंद करा धन्यवाद भंडारवाडीकर
धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.